ह्या वर्षी 751 वड, चिंच, आंबा ह्या वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावले आणि ह्या वृक्षांचा जर तुम्ही अभ्यास केला तर हे कायम चिरंतर टिकणारे वृक्ष आहे आणि हे 24 तास ऑक्सिजन देणारे. ऑक्सिजन देतात ते म्हणजे मनुष्यासाठी नाही, या जड जीव आत्म्यात जेवढे सजीव आहे प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतोय आणि तो ऑक्सिजन ह्या रूपानं वृक्षांच्या रूपानं तुम्हा आम्हाला मिळणार. 751 झाडांचं संगोपन केलंय. आजही ते झाडं जिवंत आहेत. तुम्हाला वाटेल तुम्ही जाऊन पहा, याच्यासारखं दुसरं कार्य नाही. इतकं सुंदर. आणि आपण पांडुरंग सगळीकडे बघितलं. आपण मागाशीच बघितलं विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. या ग्रुपची संकल्पना बघितली तर वृक्ष पांडुरंग, यांनी त्या वृक्षात पांडुरंग बघितलं. त्या पांडुरंगाची सेवा कोणत्या मार्गाने आहे? त्या वृक्षांमध्ये वृक्षारोपण करून त्या पांडुरंगाची सेवा करली. पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजेच पांडुरंगाची सेवा आहे असंही काही नाही. या वेगवेगळ्या मार्गातून तुम्ही केले. गेल्या वर्षी जिवंत देखावा मिरवणुकीत दाखवला या ग्रुपने. कोणता ग्रुप दाखवला? रेड्यामुखी वेदवेदविला, है की नाही? जिवंत रेडा दाखवला. राम महाराजांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली. ह्याच ग्रुपच्या विविध कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. जणू काही प्रत्यक्ष माऊलींनीच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. इतका सुंदर देखावा त्यांनी तयार केला. आणि हे तुका म्हणे एक मरणाची सरी उत्तमाची उरे कीर्ती माग, ही कीर्ती पाठीमागे राहणार आहे. तुमचं आमचं नाव वर्ष श्राद्धानंतर कुणी घेणार नाही. त्याच्यानंतर आपलं नाव एकदाच सापडल, कुणबी सापडायला गेले तर वंशाळीत माग, तेव्हाच नावाचा शोध लागल, नाहीतर आपल्या नावाचा शोध लागू शकत नाही. त्यासाठी हे करावं लागतंय. हा उपक्रम आहे सुंदर. 751 झाड. मी स्वतः त्याचा खालीच्या वाट्याचा इतका साक्षीदार आहे आणि बघतोय. सकाळी रविवार सगळे कामाला जातात, पण रविवारी सकाळी सगळे बिगर आंघोळीचे डायरेक्ट बादल्या घेऊन जिथं पाणी भेटत तिथून त्या झाडाला पाणी घालून ते झाड जगवले आणि सुंदर पद्धतीने जगले. झाड आज असे मोठे झाले, गुडघ्याच्या वर झाड आले. आता ते टिकले म्हणजे ते कायमचे. जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत ते नाव आहे. स्मृती वृक्ष ज्याला म्हणतो ते आठवण रूपाने राहणार आहे. आणि ते नुसतं त्यांच्यासाठी नाही, समाजासाठी येते. आता हे इकडे राहतात सगळे. झाडं लावली कुठं? काही फॉरेस्टात लावले, काही डुम्याकडे लावले, डुमे डोंगराकडे आपल्या शिंदळीला म्हणतात, तिकडे झाडं. हे इकडे राहत आहे. मग यांचा स्वार्थ त्यात काहीच नाही. निस्वार्थपणाने केलेली ती सेवा आहे. ते वृक्ष लावले ते समाजासाठी लावले, स्वतःसाठी एकही झाड लावलं नाही. तू बरोबर. आणि हे सगळे वारकरी पंथातले, राम महाराज असतील, लक्ष्मण महाराज असतील, गाडेकर असतील, सगळे वारकरी संप्रदायाला मानणारे. तू बरोबर यांचं घ्या ना, वृक्षवल्लिया म्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते, हे की नाही? मग ते पक्षी येणार, किलबिलाट करणार, बिचारांना निवारा मिळणार. किती आनंद हो त्यांच्या जीवनात. आज चिमण्या बघायला भेटत नाही. लहानपणी चिवचिव चिमण्या सकाळीच उठून द्यायच्या, आज भेटत पण नाही. आणि त्या झाडांमध्ये त्यांना निवारा जर मिळाला तर तिथे राहणारे, वाढणारे, म्हणजे एका दृष्टीने पर्यावरणाचं संरक्षण होतंय. आणि हे झाडं वाढले, समाजात ऑक्सिजन वाढणारे. आणि विशेष म्हणजे जागतिक तापमान वाढीसारखं मोठं संकट या जगतावर आहे. हे संकटाला कुठंतरी कमी करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. 751 झाडांनी डायरेक्ट पावसाच्या इथं काय गारा पडणार नाही, पण त्याला हातभार लावणं फार महत्वाचं आहे. आधी पेरावं लागेल ना, कोणाला तरी गाडून घ्यावं लागेल. ह्या ग्रुपने स्वतःला गाडून घेतलं त्या वृक्षांच्या रूपानं, तेव्हा ते वृक्ष वर आले. मग हे मागणी आपल्याला गणरायाकडे करायची का आज 751 लावले, आम्हाला अजूनही झाडं लावायची सद्बुद्धी दे. आज हा सामाजिक उपक्रम आम्हाला करता आला, अजूनही समाजाच्या उपयोगी पडता येईल असाही एखादा बुद्धी दे का आम्हाला. कारण तू बुद्धीची देवता आहे, गणराया बुद्धीची देवता आहे. आम्हाला अशी बुद्धी दे का अजूनही समाजाच्या उपयोगी आम्हाला हा देह झिजवता येईल, समाजासाठी जगता येईल, काहीतरी करता येईल. आम्हाला पद नको, अपेक्षा नको, कीर्ती नको, काहीच नको. 751 झाडं लावली ही फक्त बातमी मी केली म्हणून लोकांना माहित झालं. आणि संकल्प आहे 5000, म्हणजे गावाची लोकसंख्या आहे तितके झाडं लावण्याचा संकल्प आहे यांचा. आणि तो 100% गणरायाच्या साक्षीने सांगतो, फळाला जाणार म्हणजे जाणार. हे कार्य हे मी सांगतो म्हणून काहींना आज माहित झालं, आणि ज्यांनी बातमी वाचली असेल त्यांना माहित झालं. नाही तर हे कार्य कोणाला पण माहित नाही, गावात चालू आहे हे कोणालाच माहित नाही. इतकं छुप कार्य आहे. याला दान म्हणतात, याला समाजाच्या उपयोगी याला म्हणतात. हे मागणं भगवंताकडे मागायचंय का हा ध्येय तू दिलाय, तुझं गुण गायला दिलंय, 100% सत्य आहे.
पण तुझं गुण गाता गाता आम्ही संत होऊ शकत नाही, आम्ही महंत होऊ शकत नाही. मग आम्ही काय होऊ शकतो? आम्ही समाजाच्या थोड्या तरी उपयोगी पडू शकतो.